कोल्हापुरातील सायबर चौकात सिग्नलला थांबलेल्या वाहनांना ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकची धडक बसली। धडकेनंतर रस्ता दुभाजकावर जाऊन हा ट्रक पलटी झाला। त्याखाली एक चारचाकी सापडली। सुदैवानं चारचाकीतील वाहन चालकानं अतिशय तोकड्या जागेतून बाहेर येत आपला जीव वाचवला। या अपघातात सिग्नलला थांबलेली बस, इनोव्हा, छोटा टेम्पो यांचा चुराडा झालाय। ही घटना सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास घडली। घटनेनंतर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती। कोल्हापुरातील सायबर चौक आणि परिसरात प्रचंड वर्दळ असते। आज सायंकाळी नेहमीप्रमाणे या सिग्नलला गर्दी होती। याच दरम्यान शिवाजी विद्यापीठाकडून सायबर चौकाच्या दिशेनं ऊस वाहतूक करणारा ट्रक भरधाव वेगानं आला। ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं काही वाहनांना धडक देऊन हा ट्रक रस्ता दुभाजकावर जाऊन पलटी झाला। या ट्रक खाली उद्योजक सुनील रेडेकर यांची चारचाकी अडकली। सुदैवानं ट्रक कलल्यानंतर सिग्नलला शेजारी उभ्या असलेल्या एका बसवर तो आदळला, त्यामुळे कार आणि ट्रकमध्ये काही अंतर शिल्लक राहिलं। चुराडा झालेल्या कारमधील बलूनमुळे सुनील रेडेकर बचावले। बाहेर येण्यासाठी असलेल्या छोट्याशा जागेतून सुनील रेडेकर सही सलामत बाहेर आले, तर बस, छोटा टेम्पो आणि त्याच्या बाजूला असलेली इनोव्हा कार यांचं मात्र मोठं नुकसान झालं। सुदैवानं घटनेनंतर तात्काळ वाहनातील प्रवासी बाहेर पडल्यानं अनर्थ टळला। अपघातानंतर नागरिक, प्रवासी, वाहनधारक यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानं बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती। शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, राजारामपुरीचे निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, उपनिरीक्षक सतीश चंदन, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, उपनिरीक्षक वैभव दड्डीकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी गर्दी पांगवून वाहतूक सुरळीत केली। या अपघातादरम्यान ट्रकची डिझेलची टाकी फुटल्यानं डिझेल रस्त्यावरून वाहत होतं, त्यामुळे आग लागण्याची शक्यता गृहीत धरून अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्याकडेची माती डिझेलवर टाकली। या अपघाताची नोंद राजारामपुरी पोलिसात करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं।